तर येतानाची पावलं काढायची आहेत. आता इथं 2 पावलं गणपती बाप्पा आपल्या घरात येतील तेव्हा, येतानाची, जातानाची. सुसाट आहे ते. चला परत एकदा डॉक्टरची फेरी. मला तर एवढा कंटाळा आला ना फेऱ्या करून, फरक पडला असता म्हणजे टेन्शन नव्हतं. डॉक्टरकडे आता झोपला तर नंतर डॉक्टरला सांग काय होतंय ते. ती अशी काय मध्ये ठेवतात गाडी. माझी महानान काळ्यांनी माझ्यासाठी चॉकलेट आणलेलं आणि त्यांना मला माहिती इथून हा तुझ्यासारखा आहे की मला इथून हा माझ्यासारखा आहे. अरे वा खूप छान, खूप छान बोललेत. आता गबरा टी शर्ट सारखा आहे तुमचा. चॉकलेट डेअरी काय किटकॅट आणि मंच आवडतं मला. आणि डेअरी मिल्क तो कुठला हो, ॲलमंडवाला. ए बाल्या, तुला कसं चालेल तो? गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया. हॅलो, गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मिळत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. हां काय झालं तर हे कपडे आणलेले बाळाला, ते घातलेले आहेत, छान वाटत आहेत. हो रे बाबरा काय झालं? सकाळपासून रडते. रात्री 2 वाजता झोपला तो, परत 4-5 वाजता उठला, परत झोपला थोडंसं, परत उठला, असं चालू होतं. त्याच्यामुळं त्याची पण झोप नाही झाली, माझी पण झोप नाही झाली. म्हणून व्लॉगसुद्धा मी सुरुवात नाही केली, कारण सगळं घाई गडबड. त्याला झोपवते पहिला मस्तपैकी आणि मग मी जेवते आणि मी पण झोपणार आहे. गौरांची आंघोळ वगैरे होऊन त्याला नाश्ता देऊन तो टी व्ही बघते ना. मला बघू ये काय बोलतात, न्यायला लागेल नाही आता डॉक्टरकडं. कफ असं पाहिजे तसं पडला नाही, पण सकाळी पडला थोडासा, आपला पडतो तसं थोडासा. या तर जेवण झालं आता आणि वाजले 2:10. आता केस विंचारायला मला टाईम नाही भेटला अजून. बाळाच्याच पाठी खूप टाईम गेला माझा सकाळपासून, कारण मी उठले बरोबर, देवपूजा करायला गेले आणि हा उठला, मग याचं चालू झालं. मग 1 तास तरी त्याच पाठी गेला माझा, त्यामुळं पूजा लेट झाली. आणि आता गौरांशला पण भरवून झालं आहे. घालून घे, घाल. आणि आता केस विंचारून त्यांनी झोपते. झोप आली. गौरांशला पण इथंच सांगते खेळणे आणायला. गप झोपतोय तो, त्याला झोपू दे. आता औषध वगैरे पाजून झोपला आहे. औषध खोकला वगैरे सगळं बंद आहे, म्हणजे औषधं तर याचे कॅल्शियम आणि विटॅमिनचे चालू आहे. चल घाल तुझे ते पिशवी भर आणि इथं ये खेळायला. मला झोपायचं आहे. केस विचारते मी. फुटफुटावाला ना गोडवाला ना केमिकल टाकला जातो काय त्याच्यामध्ये म्हणूनच तसं फुटफुट आवाज येतो. फुटफुट काय खाल्लं सांग? तू काय खाल्लं सांग? फुटफुट फुटफुट त्याची भर ठेवलं. मॅजिक बॉक्स हा, त्याचं नाव मॅजिक बॉक्स आहे का? कसं वाटलं बघ कपड्यानं बघ कसं वाटलं खाऊन? आमच्या टायमिंगला पण होतं ते, आमच्या टायमिंगला पण होतं. तुम्हाला वाटत मॅजिक आहे? हा, तुम्ही केवढे येडे होते तेव्हा. तुम्हाला वाटत ते मॅजिक आहे, केवढी येडे होते तुम्ही, केवढे येडे होते. केमिकलला मॅजिक बोलतात. हॉलमध्ये नाही राहायचं, नाही बाहेर नेला बोलला तर बाबा पण बोलला बाहेर.
बाहेर काय माहिती नाही. नित्यांश गेला फिरायला. बाहेर उभे असतील नाही तर घेऊन. बाहेर उभं असतं तर बोललं असतं ना काहीतरी. आम्ही एवढे बोललो राजमा सारखा मग काय टेन्शन. सुसाट आहे ते. चला परत एकदा डॉक्टरची फेरी. मला तर एवढा कंटाळा आला ना फेऱ्या करून. फरक पडला असता म्हणजे टेन्शन नव्हतं. नको डॉक्टरकडे. आता झोपला तर झोप, पण नंतर डॉक्टरला सांग काय होतंय ते. ती अशी काय मध्ये ठेवतात गाडी. आता वगैरे करून झालं. माझ्या भेंडी कापून दिली मी. कुठे आहे? इथं आहेत का गणपती आपला? इथं आहे ना. इकडं दोन्ही वेगवेगळे आहेत. मग पहिला काही एकत्र होते. काका पुतण्या वेगवेगळा. आता कसं असतं, आपण शिकवायचं लगेच वेगवेगळं व्हायचं. काय कारण त्यांचं त्यांना माहिती. घरातलं आपल्या त्याची मतलब नाही. पण आपला गणपती बाप्पा तिकडे आहे. असू दे, खोटं का नाही असू दे. आपल्याला काय करायचंय, गणपती बाप्पा घेऊन यायचं. अजून आमची डेकोरेशन चालूच आहे. बाबाच करतात. आता बाबा बोलत आहे की पुढच्या वर्षी ते तसं आणू. ते फुलांचं डायरेक्ट चिटकवली ना टेन्शन नाही त्याला. म्हणजे वरती कसं खाली खाली दिसतं, ते खाली खाली नाही दिसत. मला तर कसं चुकला. भूक लागले मला. काय खायचं काय राहायचं काय समजत नाही. औषधं नव्हती घ्यायला पाहिजे ना. औषधं त्याची जुनीवाली नको ना. त्याची औषधं हे एवढे म्हणजे असं होतं. अरे गाडी चालवतय बुकीर उलटी गाडी चालवाय कसं हात ठेवते. काही नका बोलू बोलते. गाडी चालवायचं नाही बोलत. त्याला बी माहिती आहे. आई सीडी आहे. हात ठेवलं लगेच. काय गाडी लागून नका हिच्या पप्पा. तुम्ही गाडी चालवा, पुढे लक्ष द्या. वा पुढे लक्ष द्या. मी कुठं बोलते पुढे नका लक्ष द्या. पण तू चल पाच झालं बोल. मग अशी पण मी 4-5 वेळा सांगितलं हॅलो 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 की एक काम होत होते. खरं सांग काय काम सांगितलं. नाही एक होतं ते सांगणार. सांगितलं 2-3 वेळा. पण ते काय 4-5 वेळा बोलले तेव्हाच्या नंतर ते काम झालंय. म्हणजे एवढं फोनमध्ये घुसायचं ही चांगली सवय नाही बिलकुल. मला सँडविच खायचं मन झालंय. डॉक्टरकडे चल. नंतर बघू नको. मी ऐकलंय रे हागेला आल्यासारखं तोंड केलंच लगेच. मी ना मला माहित होतं. मी बोललं की जरा हॅलो 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 हॅलो. डॉक्टर भरतराव बघूया. दुसरा डॉक्टर आहे आता. दुसऱ्या डॉक्टरकडे त्यांनीच सजेशन दिलं की तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे जा. म्हणजे स्पेशलिस्टकडे जायचं. हां इंग्लिशमध्ये स्पेशलिस्ट. आणि काय बोललेले ते काय बोललेले काय बोलतात छोटा पुराच्या डॉक्टरांना. हां गायने काय महिलांचे डॉक्टर. नाही काहीतरी बोललेले ना त्या. आपल्याला काय एवढे इंग्लिश येत नाही बाबा. ते काय बोललेले डॉक्टर सागर पाटील सांगते. डॉक्टर आहे. जिवंत माणसाशी आपला काहीही संबंध नाही. अरे इधर बस रुकी ना. आणि लालबागच्या राजाचं आगमन झालेलं आहे. आम्ही जाणार आहोत दर्शन घ्यायला. वाजत गाजत. कोण अच्छा गेल्या वर्षी पण गेलेलं ना तुम्ही ते कोळ्यांचं. आगरी कोळी लोकांचा मान असते. त्या दिवशी जाऊ आम्ही. टाक 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 आणि आरामशीर VIP दर्शन. आरामशीर 15 मिनिटं पाहिजे तेवढं वाजवा नाचा आणि निघा. आता 15 मिनिटं संपली तुमची.
असं झालंय ना मला की बाळ कधी 5-6 महिन्याचं होते आणि कधी आम्ही फिरायला निघतोय असं झालं. पहिलं तर मला अक्कलकोटला जायचं, निघू तर मग अक्कलकोटलाच. काय अक्कलकोट की सवारी, स्वामींचं दर्शन घ्यायचंय मला. कधी गेलेले मी, येतं जाऊन आले ना. तुम्ही जाऊन आले ना अक्कलकोटला? लक्षात ठेवा कुठल्या साईडला, नाही तर जावं आपण त्या साईडला. त्या साईडला आहे का? स्वतः येडी पुढं. सगळ्यांना येडी समजते. तुम्ही जरा जास्त नाही का बोलत? जास्त बोलायचा प्रश्नच काय येतो याच्यात? हे सब हमारी मस्ती है, ही सगळी आमची मस्ती आहे. हिला चरबी लय आहे, दुसरं काय नाही. हे सगळं बोलतात नाही, सगळं मस्ती. चरबी म्हणजे माजलेली चरबी नाही, समजून जावा तुम्ही. बबड्या सिग्नल लागला, झोपलाय. चला बघू. राहिली आई, कुठे राहिली आई? आई कुठे राहिली? किती आवाज दे, आवाज दे आईला, आवाज दे आई. काकी काकी आली, काकी काकी आली, काकी. काय दिले, औषध बनवून दिले. स्पेशलिस्ट कडून थंड लावते, थंड लावते, थंड लावून दे. तू पिला ना सोनू, तरी पण तर आलो आम्ही दवाखान्यात जाऊन आणि स्पेशलिस्टकडे गेलेलो, म्हणजे बाळांचे डॉक्टर असतात ते. तर या सुद्धा बाळांच्याच आहेत, पण एकदम छोटे बाळांचे, जरा काय बोलतात मोठ्या पदार्थाचे असतात ना ते. तर मग त्यांच्याकडे गेलेलो, तर त्यांनी काय खोकल्याचं औषध दिलेत 2. असं एक सिरप टाईप आहे आणि एक ड्रॉप द्यायचा आहे असा, आणि नाकातला ड्रॉप पण दिला आहे. या पहिल्या डॉक्टरांनी सुद्धा दिलेला, पण तो वेगळा आहे, हा वेगळा आहे असं आहे. तर जाऊन आलो, आता बघूया कसं फरक पडतो आहे. ते बोलले की 5-6 दिवस किंवा 10 दिवस लागतील कफ बाहेर पडायला. तोपर्यंत बघूया आता औषध बदली करून. आता जरी फरक पडेल तर बरं आहे, बघू कसं होतं आहे ते. तर येऊन आलो, जेवलो वगैरे, आणि तिकडं डेकोरेशन चालू आहे गौरांचं. आता इथं जेवणं चालू आहे, इकडं जा तिकडं कर असं चालू आहे सगळं. आज गणपती बाप्पा येतील, म्हणजे रात्री किती वाजता आणणार आहेत? 11 वाजता बोलतात, पण यांना 12 वाजतात आणता दरवर्षी. तर माझं म्हणणं असं आहे की लवकर आणलं पाहिजे. तर आता बघूया किती वाजता आणतात. तर आता थोडीशी भांडी झाली ती घासून घेते, नंतर लादी पुसायला लागेल, हॉलमध्ये कपडा वगैरे मारायला लागेल, पाय काढायला लागतील. गणपती बाप्पा यायच्या अगोदर, त्याच्या अगोदरचे डेकोरेशन आता फुल जोरात चालू आहे, आणि बहुतेक झाले. कालपेक्षा आज सगळं लावून झाले, कारण आज रात्री येणार लागतील, मग वर ठेवायला लागेल बाप्पाला. आणि बाळोतीसुद्धा झालीत, जरा 4-5 तर ती धुवून घेते, म्हणजे काम रोखते. 9:30 पावणे 10 वाजायला आलेत. बाळसुद्धा झोपलं आहे आता मस्त. आम्हीसुद्धा जेवलो, आता फक्त हे लोक राहिलेत 4 जणं, ताई, भाऊ, आई आणि बाबा, 4 राहिलेत. आम्ही 3 जेवलो. तर बघूया, जरा सगळं काढून घेते आणि भांडी घासून घेते. चलो, साफसफाई पण आमची बहुतेक झाली. आता कपाटावरचं थोडंसं होतं माझं, कपडा मारायचा पण बघू. माझी महानान काले यांनी माझ्यासाठी चॉकलेट आणलेलं, आणि त्यांना मला माहिती इथून हा तुझ्यासारखा आहे की मला इथून हा माझ्यासारखा आहे. अरे वा, खूप छान, खूप छान बोललेत. आता गबरा टी-शर्ट सारखा आहे तुमचा. चॉकलेट डेअरी काय, किटकॅट आणि मंच आवडतं मला. आणि डेअरी मिल्क तो कुठला हो, ॲलमंडवाला. ए बाल्या, तुला कसं चालेल तो? शोनू
माझा ना मम्मा आला. मम्मा आपण सह्याद्री मूवी बघायला जायचं. मला पण दे. त्याला द्या अर्धी आणि मला द्या माझ्याकडं. मला द्यावं त्याला अर्धी. ये इकडं, ये इकडं देते. कशाला बघा तो निशाणा ठेवून बसायला. गंदे बाप्पा करतो. अर्धी मला द्या आणि अर्धी गावरांसला द्या. त्याला घेऊन या लोक. दुकानं बंद होतील जा. चॉकलेट आहे ना गावरांसला. लाडाचा आहे तो माझ्या. त्याला सरळ करणार आहे मी. लाडाची तू आहे यो आहे. ऐकतो माझं काम ऐकतो. बोललेलं ऐकतो माझं नाही. मी कसं तुझं ऐकतो हा माझा ऐकतो. गुन्हाचा नवरा. तुझा नवरा गुन्हा कोण आहे बाई. आता हे कोण नवीन आणलं. कोण गुन्हा सोनू. कोण गुन्हा. तर भांडी घासून झाले. आता हॉलमध्ये जर साफसफाई करायला लागेल थोडी. म्हणजे 10:15 वाजले. चला तर हे लोक गेलेले आहेत बाप्पा आणायला. आणि हे बघा आमची डेकोरेशन दरवर्षी अशा असतात. गेल्या वर्षी मी या अशा घंटा घेऊन दिलेल्या. परत बाबांनी थोड्याशा घेतल्या आणि दोन्ही साईडला लावल्यात. आणि हे डेकोरेशन आहे आमच्या इकडचं. बघू शकता. कसं वाटलं ना कमेंटमध्ये सांगा. बाबा स्वतःच्या ह्याच्याने करतात. आता पुढच्या वर्षी बघूया ते असते ना पूर्ण फुलांचं तसं बघू. आता मी गादी पुसून घेतले. इथं कपडा मारला आहे. आता पावलं काढून घेते आणि कसं काढलंय वाळवतं सुकायला लावलेलं मी. काढले ते गौरांचं काम आहे बसण्यासाठी. तर आता आरतीचं ताट सुद्धा तयार केलंय मी. आई थोडीशी राहिलेली भांडी घासतात. मी घासलेली तर थोडीशी राहिलेली घासतात. आणि पावलं काढून घेते. आरतीचं ताट रेडी केले. तांदूळ काढले. पैसा लागेल ना याचं. काढून घेते पावलं. तर येतानाची पावलं काढायची आहेत. आता इथं 2 पावलं. गणपती बाप्पा आपल्या घरात येतील तेव्हा येतानाची जातानाची. गणपती बाप्पा मोरया. चला सगळीकडे काढून घेते आता मी पटापट. अशी पावलं काढलेली आहेत मी गणपती बाप्पाची. एवढं छान वाटते. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया. माझा स्टॅम्प आहे दादा. बाप्पा आला तुम्ही. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया. असं गाडवा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा बोल. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया बोला. मोरया. बाबा आले काय. कुठं राहिले बघ.
अरे ते शेषनाग असं वरती असायचं ना. अरे ते बघ कसा बनवलाय तो ज्यांनी बघितली ना तेव्हा पहिला केस नाही कसा पिल्ली बाप्पा वकला वकला वकला. गणपती बाप्पा मोरया. आता वरती ठेवायचा गणपती बाप्पाला. ए टाळवाजे टाळवाजे. तांदूळ टाकले का तिथे रांगोळी काढ पटाखाली. मोरया गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. अरे बोल गौरांचा त्याला पप्प्या येते. गणपती बाप्पा मोरया मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. बरोबर फोकस आहे ना. बरं फोकस गणपतीच्या जरा